तो आपण कोणते क्वेश्चन्स केलेले? आय थिंक 3.1 कम्प्लीट केला ना? हा, 3.2च ते सुरू करायचंय. Sin 690 वगैरे. हा, हा, हे. सायन्स 690 वगैरे सुरू करायचंय. राईट. ओके. आता तुला बरं वाटतंय ना? म्हणजे थोडं मध्ये काल परवा. हो, मला सर्दी झाली होती, आता मला बरं वाटतं. हम्म, ठीक आहे. ओके. सॅटर्डेला पण तुझा काहीच रिप्लाय नव्हता. सॅटर्डेला ऍक्च्युली रिप्लाय नाही करता आलं, मी टेस्ट साठी अभ्यास करत होते. संडेला काल टेस्ट होता ना हम्म, कंटिन्युअस, म्हणून. ओके. ठीक आहे, चालेल. हम्म. सो आपण एक्सरसाइज 3.9 स्टार्ट करूयात. 3.2. 3.2. 3.2 कुठे गेला आता परत? मी नवीन डिव्हाइस मध्ये केलाय, जर रिप्लाय लेट आले तर समजून घ्या जरा, ठीक आहे. नो मी नो नो. ऐकते आणि लिहिते पण. ओके. हो, नो प्रॉब्लेम. आणि ओके. त्या दिवशीचं येस. फ्रायडेचं नोट केलं का? फ्रायडेचं व्हिडिओ तू म्हटली नंतर करेल म्हणून. नाही, नाही केलं ठीक आहे. मी. हा, ठीक हो, आहे. मी आज करणार होते, मी करते कम्प्लीट. ठीक आहे, आज उद्या टाइम भेटला तर फ्रायडेचे जे काही नोट्स आहेत, नोट्स नाही म्हणता येणार त्याला, आपण जे सॉल्व्ह केलंय ते पहा. ठीक आहे, जे सॉल्व्ह केलंय ते क्वेश्चन सॉल्व पहा. केलं होतं. हा, आणि ते परत हम्म. एकदा सॉल्व्ह कर स्वतः सेल्फ. आणि नसेल तर, नाही जमलं, काय डाऊट आला ओके. तर मग ते व्हिडिओ पॉज करून पहा ते सोल्युशन आणि परत एकदा कर. राईट. ओके. थ्री ओके. पॉईंट टू हम्म. राईट. So first question is sin 690 degree. ओके. काय करायचं आपल्याला? फाइंड व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन. फाइंड व्हॅल्यू ऑफ साइन 690 डिग्री. ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ओके. आता फर्स्ट, मला वाटतं हा केला होता की आपण 690 डिग्री, ओके, इज ग्रेटर दॅन 720 डिग्री. राईट. देअरफॉर 720 डिग्री मायनस 690 डिग्री किती डिग्रीज राहत आहेत? 30 डिग्रीज. राईट. इज इट क्लिअर? Therefore, this sin 690 degree, sin 690 degree can be written like sin 720 degree minus 600 minus 30 degree, minus 30 degree. Okay, this is just a rough work, rough calculation. We don't need it right actually. Okay, so is equals to, okay, sin 690 degree is equal to sin 720 degree minus 30 degree. Okay, so this 720 degree can be written like 2 pi minus 30 degree. 30 degree is equal to what? Pi by 6 radian in radian. Now what is sin 2 pi minus theta? What this value is? Sin 2 pi minus theta. Hmm? Sin 2 pi minus theta, it is equal to what? 2 पाय आहे. ओके, त्यामुळे साइन सर, साठी. हा, can't we take minus sin 30? राईट. दॅट दॅट इज व्हॉट आय एम आस्किंग ना, जे आपण टेबल केलेलं होतं ना, याच्यामध्ये मल्टिपल आहे ते, साइन थिटा, साइन मायनस थिटा, ते देन. मायनस थीटा, पाय बाय हा, 2 मायनस थीटा सो इट इज तसं घेऊ इक्वल टू शकतो. साइन ऑफ मायनस पाय बाय 6. राईट.
हम्म. Is it clear? So it is minus of sine pi by 6. Very good. Sine pi by 6 कीजिए तो 1 by 2. So this answer is minus 1 वन by बाय 2. टू मायनस वन बाय टू. ओके. Minus 1 by 2. Okay. Now next आहे. ओके, आय राईट 1 मिनिट. Okay. Have you understood this ना? हे समजलंय ना? येस. ओके. सो थोडं येस. थांब. आत्ता नको लिहू, हे नंतर लिह. ओके. मी सांगतो तुला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघ. साइन 495 डिग्री. लेट सॉल्व दिस सायमल्टेनियसली. काय करूयात, दोघेही एकत्र सायमल्टेनियसली सॉल्व करूयात. 495 डिग्री. सेकंड क्वेश्चन आहे साइन 495 डिग्री. राईट. आता इथे साइन 495 डिग्री कसं लिहिणार, याच्यामध्ये फक्त 690च्या ऐवजी 495 असा अँगल आलेला आहे. ओके. आता पहा 495 हे रफ कॅल्क्युलेशन आहे. इज जस्ट ग्रेटर दॅन 360 डिग्री. ओके. सो मायनस करूयात आपण 360 डिग्री. मायनस करूयात 360 डिग्री. किती राहत आहे तर 5 3 1 135 डिग्री. ओके. सो दिस साइन 495 can be written like 360 plus 135. राईट. आता इथे 360 म्हणजेच काय, पाय. ओके. सो साइन साठी काय येणार आहे, पाय. इट इज लाईक 360 म्हणजेच पाय. सो साइन पाय प्लस थिटा 135 डिग्री म्हणजेच काय येणार आहे, साइन पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा काय, तो साइन पाय प्लस थिटा साइन 2 पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजेच काय, ही इवन मल्टिपल ऑफ पाय बाय 2. साइन पाय बाय 2 साइन पाय प्लस थिटा हे काय येईल, कॉस थिटा. कॉस 135 डिग्री येईल. राईट. कॉस नाही, साइन 135 कारण ही इवन मल्टिपल ऑफ पाय बाय 2 आहे ना. तो इथे इट विल बी साइन, गेटिंग इट. हे पहा इवन मल्टिपल ऑफ पाय बाय 2 आहे. तो इट इज साइन थिटा. So it is sin theta. Now sin theta means sin 135 degree. Now this 135 degree is just greater than 90 degree. जर आपण यातनं 90 डिग्री सबट्रॅक्ट केले, किती राहत आहेत, 45 डिग्री. किती राहत आहेत, 45 डिग्री. ओके. नाउ इट इज इक्वल्स टू व्हॉट, साइन 90 डिग्री दॅट इज 90 डिग्री प्लस 45 मीन्स व्हॉट, साइन पाय बाय 2 प्लस थीटा. ओके. आता हा पाय बाय 2 हे काय, ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 आहे. 1 पाय बाय 2 ऑड मल्टिपल आहे. सो साइन साठी काय येणार आहे, कॉस. ओके. आता पाय बाय 2 प्लस थिटा 135 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातो, नेक्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो. राईट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइनचं सिम्बॉल काय असतं, पॉझिटिव्ह असतं. सो कॉस थिटा इक्वल्स टू कॉस 45 डिग्री अँड विच इज इक्वल्स टू 1/√2. जे फर्स्ट एक्सरसाइज मध्ये आपण किंवा सेकंड चॅप्टर मध्ये जे काही केलं होतं ते सगळं इथं आपल्याला रिवाइज करायचं आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस? येस. ओके. Did you solve it येस. simultaneously or do you need time to write it now? काय केलं Sir, I सायमल्टेनियस. need time to write it and your voice is breaking continuously from your side. Okay. Now is this screen Hello? visible? Is this screen visible to you now? The screen is visible, your voice is continuously breaking. Okay. Uh, you just write it now.
Write down these two questions. I will check my net connection, internet connection. Okay. What? You just write it now. Write it down. Okay, right. Okay, your voice is breaking. Okay. झालं काय हे? हो, स्क्रोल करा. ओके. आता येतोय वॉइस क्लिअर? हा, आता येतोय. ओके. Done with it? Yes. Okay. Let's go for next question now. Cos Okay. 315 degree. Okay. Sir, your voice is breaking again. Can you check your signal? Okay. Wait a moment. Now, am I clearly audible? Hello? Am I audible now? Sir, your voice is breaking. I can only hear hello. Okay, fine now. Is it okay now? Now I have stable Sir, connection. I'll leave the meeting and join again. Wait. Okay.
So let's start with the third question, which is cos 315 degree. Okay. Check कर third cos 315 degree, right? So काय येईल पहा, this 315 degree, it's what, slightly less than 360 degree, right? Okay, so this can be written like cos 315 degree equals to cos 360 minus 45 degree. It is equals to what? Cos 2 pi minus 45 degree. Okay, is it okay? Hello. Yes, sir. हाँ, ओके ना? Yes. ऑडिओ कंटिन्युअस आहे ना? काही डिस्टॉर्शन हो. त्याच्यामध्ये, काही ट्रबल? नाही. ओके. नाही, आता नाही आहे. हाँ, ओके. नाउ हैज स्टेबल कनेक्शन. सी 2 पाय मायनस 45 डिग्री. ओके, आता हा चेक कर 2 पाय. ओके, इट इज लाईक 4 पाय बाय 2, राईट? हे आपण असं का घेतो? बिकॉज वी चेक मल्टिपल ऑफ पाय बाय 2. ओके, मल्टिपल ऑफ पाय बाय 2 किती आहे? 4, विच इज इवन. सो इट इज इवन मल्टिपल ऑफ पाय बाय 2. ओके, सो इवन मल्टिपल असेल तर हा जो रेशो आहे तर इथं कॉसच येणार आहे, राईट? आता हा जो अँगल जो आहे 315 डिग्री, हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये फॉलो होतोय? 270 इथे आहे, 315 इथे आहे, इथे कुठेतरी फॉल होईल हा. एम आय राईट? येस. कॉस 315 डिग्री इकडे कुठेतरी फॉल होईल. ठीक आहे. आता ह्या क्वाड्रंट मध्ये 0, 180, 270 प्लस थीटा आहे ना, म्हणजे इथून 45, राईट? प्लस 45 इथे इथे जाईल, राईट? आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो काय येतो? फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस रेशो और सेक रेशो काय येतो? पॉझिटिव्ह ना? येस, पॉझिटिव्ह. हा, राईट. सो इट इज 1/√2 बिकॉज इट इज cos 45. So it is 1/√2. Okay, can you write it within a minute? येस. Okay, write it down. ओके, झालं लिहून? हो. ओके, नेक्स्ट. आता यातला रॅन्डमली तू चूज कर, आपण तो सॉल्व्ह करूयात. तुला आयडिया आली आहे? समजलंय कसं करायचं हे हो. क्वेश्चन्स?
हो ओके. हो. सो एक क्वेश्चन रॅन्डमली चूज कर, आपण सॉल्व्ह करूयात हे. सेक -855. सेक -855. ओके, सॉल्व्ह कर. सेक -855 डिग्री. ओके. आता याच्यामध्ये बघ, 855 डिग्री हा 2 पायच्या किंवा याच्या पायच्या कोणत्या मल्टिपलच्या जवळपास आहे? कोणत्या मल्टिपलच्या जवळपास आहे ते चेक कर एकदा. कोणत्या मल्टिपलच्या जवळपास आहे? -720. -855 डिग्री. आपण काय करूयात, फर्स्ट हा जो अँगल आहे तो कुठे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो ते पाहूयात. राईट. आणि मग याचं पॉझिटिव्ह व्हर्जन, निगेटिव्ह अँगल जो आहे त्याचं पॉझिटिव्ह व्हर्जन काय येते ते पाहूयात. ओके. इज इट ओके? येस. हा, आता ते कसं करायचं बघ. ओके. सो 2 पाय इक्वल्स टू किती येतो? 360 डिग्री येतो. राईट. 3 पाय किती येतो? 4 पाय 720 डिग्री येतो. राईट. 4 पाय किती येतो? 720 डिग्री. 2 पाय 630. ओके. नेक्स्ट 5 पाय किती येईल? 720 + 80, 800 आणि 900 येईल. ओके. हा किती येईल? 900 समथिंग येईल. 900च येईल ना. 180 डिग्री ऍड करायचे. ओके. 6 पाय किती येईल? 900 + 1080 डिग्री. ओके. सो आपण काय करूया, 5 पाय जरा ही ऑड मल्टिपल आहे. आपण 6 पाय म्हणजे हे कसं घेऊया? 6 पाय मीन्स वॉट? 3 × 2 पाय इक्वल्स टू 1080 डिग्री. राईट. आता याच्यामधनं समजा मी 855 ऍड केले, -855 ऍड केले, किती राहत आहे? 5, 2, 1, 125 डिग्री राहत आहे. किती? सॉरी, 10 - 8, 225 डिग्री राहत आहे. ओके. सो इट इज इक्वल टू वॉट? इट इज इक्वल टू वॉट? सेक -855 -855 प्लस 3 × 360 डिग्री. का बरं? कारण इथे 3 × 360 डिग्री ऍड केले तरी 360 हे काय? पिरियड आहे. कारण इथं पिरियडिक फंक्शन आहेत. सो एकदा रिपीट केलं, दोनदा रिपीट केलं, तीनदा रिपीट केलं. ठीक आहे. तरी सुद्धा जो काही अँगल आहे, जो काही अँगल आहे, जो कोणत्या क्वाड्रंट मध्ये फॉल होणार आहे तो त्याच क्वाड्रंट मध्ये राहणार आहे. फक्त तो पॉझिटिव्ह अँगल होणार आहे. सो हा काय होईल? सेक -855 प्लस -855 प्लस 360 डिग्री असं येईल. ओके. काय येईल? 225 डिग्री आहे. आता हा अँगल काय झाला? पॉझिटिव्ह झाला. सो निगेटिव्हचा अँगल पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून आता आपण सॉल्व्ह करू शकतो. काय येईल हे? सेक 180 + 45 डिग्री. राईट. नाव 180 डिग्री म्हणजे काय येईल हे? 2 पाय/2. सेक 2 पाय/2. राईट. प्लस π/4 और 45 डिग्री. काय येईल हे? इवन मल्टिपल आहे ऑफ π/2. सो सेक साठी सेक π/4. सो सेक 45 किती येतो? सेक 45 किती येतो? √2 येतो. ओके. आता आपण -√2. हा, √2 सॉरी.
हा √2 येतो, सेक 45 √2 येतो. आता आपण सिम्बॉल पाहूयात. ठीक आहे. हा जो अँगल आहे 225 डिग्री, हा << 270 डिग्री आहे. म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. अँगल कुठे येणार आहे? हा थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे, इथून इथं. राईट. थर्ड क्वार्टर मध्ये AST, टी आणि टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे निगेटिव्ह आहेत. हा सेक आहे, निगेटिव्ह असणार आहे. सो याचं सिम्बॉल असेल निगेटिव्ह. सो आन्सर आहे -√2. ओके. सो काय केलं इथं आपण, निगेटिव्हचा जो अँगल आहे तो फर्स्ट पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केला. अजून एक निगेटिव्ह टाईपचं करायचं क्वेश्चन. हा एक आहे निगेटिव्ह टाईपचा. करायचा हा. हो. ठीक आहे. हा लिहून घे, मग आपण तो नेक्स्ट क्वेश्चन करूया. ओके. झालं. एक डन. डन. ओके. चला पुढे. कॉट -1110 डिग्री. कॉट -1110 डिग्री. ओके. काय करायचं पहिला, कॉट हे फंक्शन कसं आहे, इव्हन आहे की ऑड आहे? कॉट मायनस थीटा, काय तर मायनस ऑफ कॉट थीटा. राईट. मग सुद्धा असं घेतलं असतं तरी चाललं असतं, अल्टरनेट मेथड ही. ओके. सो इट इज इक्वल टू वॉट, मायनस ऑफ कॉट 1110 डिग्री. राईट. आता 1110 डिग्री कॅन बी रिटर्न लाईक कॉट ऑफ 1080 डिग्री +30 डिग्री. म्हणजेच हे काय, मायनस ऑफ कॉट 1080 डिग्री, काय 3 × 2 पाय, 3 × 2 पाय +30 डिग्री असं येत आहे. सो इट इज इक्वल टू वॉट, मायनस ऑफ कॉट 30 डिग्री. अँड -(कॉट 30 डिग्री) किती येतं, -√3 येतं. ठीक आहे. सो ही जी मेथड आहे, याच्यामध्ये आपण ऍड करून अँगल पॉझिटिव्ह केला, आणि इथे आपण काय केलं, साईन डायरेक्टली बाहेर घेऊन अँगल पॉझिटिव्ह केला आणि मायनस साईनने मल्टिप्लाय केलं. ओके. सो ही पण एक मेथड अल्टरनेट मेथड नाही, लिहून घे. आणि मी तुला दुसरी लिंक शेअर करतो, त्याच्यावरनं जॉईन कर. राईट. ओके. मी लिहिलं नाही.